तिकडे पाकिस्तान विरोधात पडद्यामागून तयारी आणि इकडे भारताने गंगा एक्सप्रेसवेवर विराट शक्ती दाखवली. राफेल, जग्वार आणि मिराजने केलं उड्डाण. उत्तर प्रदेशातील शहाजहापूर येथील गंगा एक्सप्रेसवेवरील 3.5 किलोमीटर लांबीची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या गर्जनेनं गुंफली. राफेल, मिराज 2000 आणि जग्वारसारखी लढाऊ विमाने एक्सप्रेसवेच्या आकाशात उडताना दिसली. तर हवाई दल आज 2 मे संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या धावपट्टीवर रात्रीच्या लँडिंगचा ऐतिहासिक सराव करणार आहे. हा सराव देशातील अशा प्रकारचा पहिलाच रात्रीचा लष्करी हवाई कार्यक्रम आहे जो एक्सप्रेसवेवर केला जाईल. अशा प्रकारे गंगा एक्सप्रेसवे आता केवळ रस्त्यांचाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचा कणा बनलेला आहे. भारतीय हवाई दलाच्या सरावात 3 प्रमुख लढाऊ विमानांचा समावेश आहे. यामध्ये राफेल, मिराज 2000 आणि जग्वार यांचा समावेश आहे. ही विमाने गंगा एक्सप्रेसवेवर दिवसा टच अँड गो लँडिंगसह नाईट विजन गायडेड लँडिंगचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या मते लढाऊ विमाने येथे देखील सराव करू शकतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना सुमारे 250 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की एअर शोच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने धावपट्टी आपल्या अधिकार क्षेत्रात घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी एअर शो आयोजित केला जाईल जेणेकरून रात्रीच्या वेळी धावपट्टीवर विमाने उतरवण्याची क्षमता देखील तपासता येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.